आणि मग खोटं काय म्हणतो की म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणे मुलं माझ्याकडे आली आणि मला बोलली की म्हणे तुमच्यावर काम करायचंय. वा रे वा. म्हणे ती मुलं म्हणाली की मी त्याला विचारलं का बाबा काम आमच्यावर का काम करायचंय. नाही म्हणे आमच्या उमेदवारावरती म्हणे बलात्काराची केस पडली. मग मी म्हटलं त्याला म्हणे अरे निवडून आल्यानंतर तरी बलात्कार करायचा. गृहमंत्री म्हणतो महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री हा महिलांचा विचार असा करतो. निवडून आल्यानंतर तरी बलात्कार करायचा. बलात्कार थट्टा वाटलेला फुटकेला. मागे बोललो तर सभेमध्ये त्याला पोलिसांची छाती मोजतात त्यांची उंची मोजतात ह्याची कोणी मोजायची. एवढं फिरणार महाराष्ट्रभर सगळीकडे जाऊन बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. अरे वा. एक दुसरे म्हणजे राष्ट्रवादीवाले बघा काय निवडून आल्यावर तरी बलात्कार करायचा होता म्हणे. दुसरं म्हणे तुमच्याकडे पाणी येत नसेल तर मी काय करू. मी तुमच्या काय धरणात येऊन मुतू का. म्हणजे महाराष्ट्रामधल्या 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देखील हा निर्लज्ज माणूस त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याच्या ऐवजी काय म्हणतोय मी तुमच्या धरणात येऊन मुतू काय. ही स्थिती शरद पवारांची मुलगी ती म्हणते मंत्र्यांच्या गाड्या फोडा. नंतर कळलं आपण त्याच पक्षात होतो. चौथे शरद पवार म्हणजे मतदान झाल्यावरती काळीशाही असेल ती लगेच पुसून टाका आणि दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांदा मतदान करा. काय पक्ष म्हणायचा का काय. एक म्हणतो बलात्कार करा, एक म्हणतो मुततो, एक म्हणतो जाळतो, एक म्हणतो पुसतो. यांच्या हातामध्ये 15 वर्ष दिली सत्ता. 15 वर्ष का राहिले सत्तेवरती. हे सत्तेवरती राहण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे महाराष्ट्रामधला विरोधी पक्ष नारायण. शिवसेना भारतीय जनता पक्षाने कोर्टचा बळ देखील काढला नाही यांच्या विरोधात. सगळं आतून सगळ्यांशी सगळे एकमेकांचे संबंध मिळालेले. एक दिवसाचा प्रश्न काढायचा, नंतर मंत्र्याकडे जाऊन सेटिंग करायचं, पैशाचे व्यवहार होणार, दुसऱ्या दिवशी प्रश्न विधानसभेत गायब. तुमच्याकडे यायचं सांगायचं बघा मी तुमच्यासाठी प्रश्न विचारला. हा आमचा बाळा हे आपले सगळे आमदार तिथे ओरडून ओरडून सांगतात की आम्हाला बोलू द्यात म्हणून. ते एकनाथ खडसे भाजपाचे विरोधी पक्ष नेते बोलूच देत नाहीत. मूळ विषय काढायला सांगितले काढायचे नाही. टोलचा एवढा विषय आपण जो लावून धरला, सगळे आंदोलन झाली, आपली पोरं आतमध्ये गेली, जेलमध्ये गेली. एवढं सगळं आंदोलन चालू असताना मी एके दिवशी एकनाथ खडसेला फोन केला. म्हटलं काय खडसे चाललंय काय. तुम्हाला मी एक नियम म्हणून सांगून ठेवतो तुम्हाला माहिती नसेल तर. विधानसभेमध्ये जर कुठचा विषय निघाला आणि त्याच्यामध्ये जर विरोधी पक्ष नेता जर समजा उभा राहिला तर बाकीच्यांनी बोलायचं नसतं. बाकीच्यांना बोलता येत नाही. आणि हे खडसे कोणत्याही विषयावरती 6-6 तास 7-7 तास बोलतात. मग विधानसभा कशाला पाहिजे. आस्था चॅनलवर जाणार ऐकतील की दिवसभर लोक. पण मूळ विषय निघाले की बोलू द्यायचं नाही. बाळाने कित्येकदा त्याला सांगितलं. मी त्यांना फोन करून सांगितलं. मी शेवटी नितीन गडकरींना फोन केला. म्हटलं हा काय विरोधी पक्ष नेता आहे. मी म्हटलं आमच्या आमदारांना बोलायला देत नाही, मूळ विषयावरती महत्वाच्या विषयावरती बोलू देत नाही. मी त्यांना म्हटलं तो टोलचा विषय घ्या या विधानसभेमध्ये. नाही. मी त्याला फोन केला. मला मी फोनवरती म्हटलं तो टोलचा विषय घ्या. नाही काय राज्य आपण पुढच्या वेळेला पुढच्या अधिवेशनामध्ये हा विषय घ्या. आता काय या अधिवेशनामध्ये वेळ नसल्यामुळे आपल्याला काही घेता येत नाही. आता नाही होता वेळ नाही किंवा आता वेळ नाही. मग वेळ काय सारखी ढकलतात अधिवेशन पुढे. पण तेव्हा तो बाहेर रस्त्यावरती जो रट्टा बसला ना त्या रट्ट्यावरती या राज्य सरकारला 44 टोल नाके महाराष्ट्रात ते बंद करावे लागले. आणि आमचे पत्रकार मला प्रश्न विचारतायत काय राज ठाकरे तुमचं काय झालं म्हणे. मध्ये का बंद का पडलं काय. मध्ये का तोडपाण्या झाले का. म्हणजे हे सगळे विरोधी पक्ष नेते शिवसेना भारतीय जनता पक्ष टोलच्या विषयावरती गप्प राहिले. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की तुम्ही टोलच्या विषयावरती गप्प का बसलात, तुम्ही का नाही आंदोलनामध्ये उतरलात, तुम्ही का नाही रस्त्यावरती उतरलात. त्याला कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. आणि जो आंदोलन करतोय ज्याच्यामुळे 44 टोल नाके बंद झाले त्याला प्रश्न विचारताय तोडपाण्या झाल्या म्हणून का. या राज ठाकरेला विकत घ्यायला अजून जन्माला यायचं आहे.
तोडपाणी आणि आतल्या गोष्टी करण्यासाठी पण मी राजकीय पक्ष नाही काढला. हे मला महाराष्ट्रात करायचंय, जे मला करून दाखवायचंय, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे संधी मागतोय, त्याच्यासाठी या महाराष्ट्राकडे मी संधी मागतोय. केवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, केवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत महाराष्ट्रामध्ये. आमचा आज शहरामधला तरुण, आज आमच्या ग्रामीण महाराष्ट्रामधला तरुण आज सांगतो आम्हाला रोजगार द्या. हे सगळेजण नुसते राजकारण करत बसणार आणि आरक्षणाच्या नावाखाली फक्त जाती जातींमध्ये फक्त तेढ निर्माण करणार. त्यांना आरक्षण नाही, ह्याला आरक्षण, त्याला आरक्षण नाही. सगळा समाज फाडून टाकला सगळ्या जातींमध्ये. आणि आरक्षण, आरक्षणासाठी शैक्षणिक संस्था नाहीत. शैक्षणिक संस्था ज्या आहेत या सगळ्या मंत्र्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या, यांच्या, काँग्रेसवाल्यांच्या. आज जे उद्योग येत आहेत ते खासगी उद्योग आहेत आणि खासगी उद्योगामध्ये आरक्षण नाही. म्हणजे येणार आरक्षण कुठे? फक्त सरकारी गोष्टींमध्ये. सरकारी गोष्टी कोणत्या आणताय तुम्ही? क्लास लोकांना फसवतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करता. एवढेच फक्त उद्योग या लोकांनी केले. आणि आमच्या इकडे देखील काय महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जात उभी केली, जात सांगितली की लगेच आमचे लगेच ताट होतात. जिकडे नोकऱ्या नाहीत, तिकडे प्यायला पाणी मिळत नाही, जिथे शेतीसाठी पाणी नाही, आमची शहरं अकाल बकाल वाटतील तशी वाढतायत. आमच्याकडे मुलांसाठी म्हणून शाळा, आज एवढी मुलं आज जन्माला येत आहेत पण आमच्याकडे शाळा कमी पडत आहेत. चांगलं शिक्षण मिळत नाहीये आमच्या मुलांना, आमच्या तरुणांना. त्यांना हवी असलेली नोकरी मिळत नाहीये. रोजच्या गरजा आमच्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. आम्ही कुठची भविष्यातली स्वप्न पाहणार आहोत? आम्ही कुठची स्वप्न पाहायची? आमचा महाराष्ट्रामधला तरुण, आमच्या महाराष्ट्रामध्ये तरुणींनी कोणती स्वप्न पाहिजे, काय करायला पाहिजे तरी? रोजच्या गरजा जर पूर्ण झाल्या नसतील, नवीन स्वप्न कुठून पाहणार? आणि रोजगार निर्माण करायचा असेल, केवढा रोजगार निर्माण करता येईल, केवढा, किती प्रकारचा. आम्ही काल त्या आपल्या कोकणामध्ये होतो, सावंतवाडीला माझी सभा होती. काय सुंदर आहे आपलं कोकण, काय महाराष्ट्र सुंदर आहे, काय सुंदर प्रदेश आपल्याला लाभलेला आहे. फक्त झाले आपले फक्त राज्यकर्ते करंटी निघाले आणि विरोधी पक्षवाले, त्यांना काही देणं घेणं नाही या महाराष्ट्राचं. जेवढं परमेश्वराने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सांडून ठेवले ना, तेवढं कुठच्या राज्यात नाहीये, कुठेच नाहीये. पण आम्ही कोणाला सांगत नाही आहोत, आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आमच्याकडे कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, निर्माण केल्या पाहिजेत, हे आमच्या लोकांना समजत नाहीये. आज कोकणासारखा भाग, या महाराष्ट्राला आज जवळपास 750 किलोमीटरची आमची किनारपट्टी लाभलेली आहे. त्या किनारपट्टीवरती आम्ही काही करत नाही आहोत. आमच्याकडचे मंत्री पुढारी सगळेजण येत आहेत, परप्रांतातले पुढारी येत आहेत आणि आमच्या कोकणामधली जमीन घेऊन जात आहेत. 2-2 हजार एकर, 3-3 हजार एकर. या कोकणाचं काय व्हायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं आतापर्यंत? या नुसत्या पर्यटन एका विषयावरती हे राज्य कुठच्या कुठे जायला पाहिजे होतं, कुठच्या कुठे. बाजूचं आमच्या राज्य गोवा, त्या गोवा राज्यामध्ये बघा तिकडे किती 5 स्टार हॉटेल्स, केवढी 7 स्टार हॉटेल्स, केवढ्या गोष्टी आल्या. कशावरती, कशासाठी? फक्त समुद्र किनाऱ्या एका गोष्टीवरती. दुसरं आहे काय गोव्यात? त्यांचं गोवन जेवण, नाहीतर तो समुद्र किनारा. मग जेवणच हा जर भाग असेल तर मग आपल्या कोकणामधला आहोत तर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट जेवण आहे आणि आमचे समुद्र किनारे तर त्याच्याही पेक्षा उत्कृष्ट आहेत. पण आम्ही त्याचं काही करत नाही आहोत, आम्हाला काही त्याचं वाटत नाही. आमच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधली ही आमची सह्याद्रीची रेंज, ही सह्याद्रीची पर्वत रांग आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आमच्या महाराजांचे गडकिल्ले आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आम्ही जगाला ओरडून सांगत नाही आहोत आमच्या महाराष्ट्रामध्ये केवढ्या गोष्टी आहेत. एकेका गोष्टींमध्ये केवढं उभं राहू शकतं. ही जो माझा विकास आराखडा जो तयार केलाय महाराष्ट्राचा, तो परिपूर्ण, अगदी पूर्ण आहे. म्हणजे तुम्ही उद्या जर माझ्या हातामध्ये हे राज्य दिलं, त्या क्षणाला माझं काम सुरू, त्या क्षणाला. मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो लातूरला, इतकी वर्ष जातो आता. मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला कळेल की काय होऊ शकतं. फक्त जस्ट एक सरळ उदाहरण देतो. त्या लातूरमध्ये एक साधारणपणे 70-80-90 रूमचं एक आत्ता हॉटेल झाले, बरं हॉटेल, चांगलं हॉटेल झालं, आत्ता झालं.
ते एक हॉटेल तिथे लातूरमध्ये निर्माण झाल्यावरती जवळपास लातूरमधल्या 250 ते 300 मुलांना तिथे आज काम मिळालंय. सगळी मराठी मुलं काम करतात त्या हॉटेलमध्ये. एक साधं हॉटेल जर 250-300 मुलांना जर समजा तिकडे रोजगार देऊ शकतं, त्यांचं घर बसवू शकतं, त्यांना पगार चांगले मिळू शकतात, ते त्यांचं घर सांभाळू शकतात, तर 750 किलोमीटरची पसरलेली आमची किनारपट्टी, महाराष्ट्रामध्ये असलेली आमच्या सह्याद्रीची पर्वतरांग, आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे जंगलं, हे आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आमचं सौंदर्य आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आमच्याकडे काय निसर्गाने देऊन ठेवलंय आम्ही कोणाला दाखवायला जात नाही आहोत, जगासमोर मांडत नाही आहोत. जात मध्य प्रदेशमध्ये गेल्यावर तिथे जंगल बघा. ती जंगल पाहिल्यानंतर तिथला जो तरुण आहे, तिथे रिसॉर्ट्स आले, तिथे हॉटेल्स आले, तिकडे सगळ्या गोष्टी आल्या. तिथला तरुण आज खिशामध्ये पैसे, स्वतःच्या गाड्या आहेत, स्वतःचं घर आहे, त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. आणि आमच्याकडे जंगल संपत्ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे. मी त्या मध्यंतरी ताडोबाला गेलो होतो. त्या ताडोबाला सहज असा फिरताना मला त्या ताडोबामध्ये सहज फिरताना मला 5 वाघ दिसले. 5 वाघ. तुम्ही जर नुसते गेलात तिथे तर तुम्हाला हे आपलं ऐश्वर्य आहे. मुलांना आणि मराठी मुलींनाच फक्त नोकरी मिळेल. परत प्रांतातल्या मुलांना याच्या पुढे नोकऱ्या मिळणार नाहीत महाराष्ट्रात. अजिबात नाहीत. सगळ्यांसाठी नो एंट्रीचे बोर्ड अजिबात मिळणार नाहीत. चला बाकीचे राज्य काय पोचण्याचा ठेका नाही घेतला महाराष्ट्राने. हे राज्य माझं आहे, ही माणसं माझी आहेत, हे आपलं आहे असा विचारच नाही हो कोणी करत. हे सगळ्या बाजूने या राज्याचा विचार करून आता झाला. हा विकास आराखडा आणण्यामागचं कारणच ते होतं की इतकी वर्ष मी ज्या वेळेला प्रचार करत होतो, कंटाळाला विटलो मी त्या प्रचाराला. त्याच मुद्द्यांवरती आम्ही निवडणुका लढवतोय. आम्ही रस्ते देऊ, पाणी देऊ, वीज देऊ, नोकऱ्या देऊ. किती वर्ष आम्ही ऐकतोय गिरणी कामगारांना घर देऊ, पोलिसांना आम्ही घर देऊ, बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ. किती वर्ष ऐकतोय. योजना कुठे आहेत? योजना आज फक्त राज ठाकरेकडे आहेत. बाकी ज्याला विचारा त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे फक्त शिव्या आहेत सकाळी उठल्यावरती दुसऱ्या पक्षाला द्यायला. एकमेकांवरती फक्त चिखलफेक करतायत. चिखलफेक. कोण कुठच्या पक्षात निवडणूक लढवतोय कोणाला काय माहित नाही. कोण कोणाला पाठिंबा देतोय कोणाला काय माहित नाही. हे इथेही तसंच. कोणाला पाठिंबा देताय तुम्ही? तुमचा उमेदवार कुठे आहे? तो पळून गेला. गायब. कमाल आहे. उमेदवार सापडत नाही. तर भारतीय जनता पक्षाला बघा 60 उमेदवार उभे केले. 60 उमेदवार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधले 60 उमेदवार. म्हणजे ज्यांच्यावरती विधानसभेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप या भारतीय जनता पक्षाने केले, तीच माणसं आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी येऊन प्रचार करतायत. मित्र काय मित्र नाही, दुश्मन आहेत तुमचे ते. मित्र काय मित्र? दुसऱ्या पक्षात आलेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात फिरतायत. म्हणजे या बाजूनी पण काँग्रेस राष्ट्रवादी, या बाजूनी पण काँग्रेस राष्ट्रवादी. वारे वा. आणि भाजप सांगते आमच्या हातात बहुमत द्या. कोणाच्या म्हणजे हातात द्यायचं? परत काँग्रेस राष्ट्रवादीच्या. हे असले नादान पक्ष सगळे महाराष्ट्रामध्ये खेळखंडोबा वाचतायत चालू यांचा. आणि हे फक्त एवढ्याच गोष्टीसाठी हे सगळ्या गोष्टी असे करू शकतात. याचं कारण तुम्ही लोक आहात. याचं कारण तुम्ही आहात. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, आम्ही बोलतच नाही या सगळ्या विषयावरती. आम्ही फक्त पारंपरिक मतदार. आम्ही कधी चिडून समोरच्याला विचारत नाही, आम्ही रागावत नाही. आम्ही सभ्य महाराष्ट्रातली सभ्य मराठी जनता. आम्ही कोणाला विचारत नाही आहोत. काय करायचंय तुला? गाढवाचा नांगर फिरवायचंय? फिरव. काय करायचंय? माझ्या आयुष्यावर वरवंटा फिरवायचाय? फिरव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.